ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. सच्चिदानंद पदाची मर्यादा भाग 2. ओव्या आहेत 23 ते 25. सत चित आनंद ही 3 पदे द्रष्टा द्रष्ट्याला भेटला की मौनाच्या वाटेला कशी लागतात ते स्पष्ट करताना ज्ञानदेव पुढचा दृष्टांत देत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, का आहुती अग्नी आतू घालोनी बोसरे हातू सुख चेवबुनी गीतू उगाची राहे. अग्नीमध्ये आहुती दिली की हात मागे फिरतो किंवा गाणे आनंद उत्पन्न करून थांबते. त्याप्रमाणे साध्य प्राप्त होताच साधने सरतात. पुढे म्हणतात, नाना मुखा मुख दावुनी आरिसा जाय निगोनी का निदेले चेवबुनी चेवविते जैसे. अथवा चेहऱ्याला चेहरा दाखवून आरसा दूर होतो किंवा निजलेल्याला जागे करणारा निघून जातो. तैसा सच्चिदानंद चौखटा दाऊनी द्रष्ट्या द्रष्टा तिन्ही पदे लागती वाटा मौनाची. त्याप्रमाणे सच्चिदानंद ही तिन्ही पदे द्रष्ट्याला स्वतःचे परमात्म स्वरूप दाखवून मौन होतात. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, नातरी टाकोन आहुती अग्नीत मागे सरे हात जैशा रीती. नातरी संगीत जैसे पावे लय देवोनी प्रत्यय आनंदाचा. किंवा मुखा लागी दाबोनी मुखास आरसा बाजूस होय जैसा. किंवा निद्रितास करोनी जागृत जागविता जात निघोनिया. तैसाची केवळ सच्चित सुख गण द्रष्टा दाखवोन द्रष्ट्यासीच. तिन्ही इति पदे जाती मावळोन पडोनिया मौन स्वभावेची. ज्ञानदेव पुढचा दृष्टांत देताना म्हणतात की यज्ञकुंडात आहुती देऊन झाली की हात आपोआप मागे येतो. अग्नी हा सर्व देवतांचे मुख आहे, म्हणून देवांना द्यावयाच्या आहुती अग्नीला समर्पण कराव्यात अशी वेदाज्ञा आहे. यज्ञीय देवतांना उद्देशून दिलेली आहुती अग्नी त्या त्या देवतेला पोचवतो अशी त्यामागे कल्पना आहे. म्हणून होता यज्ञीय देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञकुंडातील अग्नीत त्या त्या देवतेला उद्देशून आहुती देत असतो. त्या देवतेला अर्पण करण्याच्या गोष्टी अग्नीमध्ये समर्पित करतो. त्या होत्याप्रमाणेच ज्ञाता हा आपले स्वस्वरूप जाणून घेण्यासाठी जणू ब्रह्मांडाचे यज्ञकुंड पेटवतो व त्यातील अग्नीत आपल्या पूर्ण तृप्तीची आहुती देतो. मग आहुती दिली जाताच हात मागे सरून आहुतीने निर्माण केलेल्या प्रचंड प्रकाशात झोताशिवाय काहीही मागे दिसेनसे व्हावे तशी ज्ञात्याची अवस्था होते. त्या प्रकाशात सर्व काही विरून जाते. तिथे सच्चित व आनंद ही तिन्ही पदेही विरून जातात. किंवा गीत ऐकत असताना श्रोत्याला आनंद होत असतो आणि गीत संपल्यावर सुद्धा ते स्वर दीर्घकाळ श्रोत्याच्या कानात रुंजी घालत असतात व एका अदृश्य सुखाची अनुभूती मागे ठेवतात. गाणे संपले तरी सुखाची अनुभूती दीर्घकाळ मागे रेंगाळते. गीत थांबते, लौकिक अर्थाने स्वर लहरी थांबतात, परंतु त्याचा परिणाम दीर्घकाळ आपला प्रभाव जाणवून देतो. तसेच साधकाने स्वत्वाची पूर्णाहुती त्या ब्रह्मांडाच्या यज्ञकुंडात दिली की त्या अग्निदिव्याच्या प्रसंगी दैवी विश्वसंगीताच्या मधुर स्वर लहरींनी सुप्त अशा विश्वात्मक सुखाला चेतना आणून द्यावी व त्या स्वस्वरूपाची ओळख झाल्यावर त्या दिव्य स्वरलहरी कोठून येतात हेही कळेनसे होऊन जावे. त्या स्वरलहरी कोठून येत आहेत हे पाहू लागताच त्या गीतलहरी उगेपणात विलीन होऊन गेल्याचे आढळून यावे. आता साधक साधने संपली तरी दीर्घकाळ सुखात बुडून राहतो. मग साधनांची आवश्यकताच राहत नाही. त्यामुळे ज्या सच्चित आनंद या शब्दाने स्वसुख प्राप्तीसाठी मार्गदर्शन केले होते ते शब्द उगेपणात विलीन होऊन जातात. अथवा आरसा मुखाला मुख दाखवण्याचे कार्य करतो. एकदा आपले मुख आरशात पाहून झाले की द्रष्टा आपल्या हातातील आरसा बाजूला ठेवतो. 24 तास काही हातात आरसा घेऊन बसत नाही. तसेच सच्चिदानंद पदत्रय जणू काही आत्मदर्शन घडवून देणारा आरसा आहे. एकदा आत्मदर्शन झाले की या आरशाची काही आवश्यकता राहत नाही. आरसा जसा जीवाला मुखदर्शन घडवून परत फिरतो त्याप्रमाणे सच्चिदानंद पदत्रय सुद्धा स्वरूप दर्शन घडवून परत फिरतो, निवृत्त होतो. झोपेतून जागे करण्यास आलेला मनुष्य
निजलेल्या मनुष्याला गदा गदा हलवून जागे करतो व निजलेल्याला जाग येताच दूर जातो. निद्रित व्यक्तीला जागे केले की त्याचे काम संपते. त्याप्रमाणे आत्मविस्मृती रूप अज्ञान निद्रेत घोरत पडलेल्या मनुष्याला जागृत करण्यासाठी श्रुतीने सत चित आनंद या 3 पदांची योजना केली आहे. जोपर्यंत आत्मस्मृतीचा लाभ होत नाही तोपर्यंत ही पदे आपल्या शब्द व अर्थरूपाने वावरत असतात. जीवाला शब्दरूपतेचा व अर्थरूपतेचा परिचय करून देत असतात. जीव खडबडून जागा झाल्यावर जीवाला निजरूप दाखवतात व स्वतः निवृत्त होतात. द्वैत आहे तोपर्यंत ही पदे पृथक भासतात, ब्रह्माहून भिन्न दिसतात. पण परब्रह्माशी एकरूप झाल्यावर त्रिपुटीचा लय होतो व मग सर्व काही एकरूप होऊन जाते. तेथे या पदत्रयाची आवश्यकताच उरत नाही. अशी दृष्टांत मालिका सादर करून 25व्या ओवीत ज्ञानदेव सिद्धांत सांगतात की सच्चिदानंद ही 3 पदे सुद्धा ज्ञात्याला परमात्मा स्वरूपाचे दर्शन घडवून मौनाच्या वाटेला लागतात. ज्ञानदेवानी 19व्या ओवीत सांगितले की ही पदे परमात्म्याची वाचक होत नाहीत व पुढे 20-25 ओव्यात नाना दृष्टांत देऊन ही पदे जीवात्म्याची परमात्म्याशी गाठ घालून देऊन निवृत्त होतात असं सांगितलं. त्या अर्थी ती साधनीभूत होतात. मग ती परमात्म्याची वाचक का मानू नये अशी शंका निर्माण होते. त्याचे निराकरण ते पुढे करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.